नमस्कार, मी अनिल शंकर करंजोकर. अडाणी नोटेशन या 9व्या भागामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण सकू ठेक्याबद्दल बोलणार आहोत. दादा कोंडकेंच्या एका सिनेमामध्ये गाणं होतं काय ग सखू. तो आता ठेका थोडासा वाजून दाखवतो मी. आणि तो काय ग सखू काय ग सखू बोलता जीवा अहो बोलता जीवा. हा ठेका लावणी, भावगीतं, लोकगीतं परत अनेक प्रकारामध्ये याचा वापर होतो. आणि एक म्हणजे सिनेमामध्ये बऱ्याच वेळेला फास्ट गाण्याची लय असते. म्हणजे हा उतरणीला ठेका खूप छान वाटतो ऐकायला आणि गाणं पण छान होतं. नोटेशन कसं लिहायचं ते बघूया आपण आता. पहिले हे 2 बार रेस्ट आहेत, म्हणजे 1 2 3 4 1 2 तात्रेकडे 1 2 3 4 5 6 धांदे नाते 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 धांदो नद्द नाते नाते 3 4 5 6 7 तात्रेकडे ब्रेक. आता दुसरा बघूया आपण सकू ठेका. 1 2 3 4 धागे के देन जे 2 3 4 5 6 7 8 वंता ढाक टाक टाक ढाक 2 लावणी 3 4 5 6 कधा तरीकडे तकता तरीकडे ब्रेक. आता तिसरा पार्ट बघूया आपण. धाते ते ना देन दे ताता धीना देन धाते ते ना देन ताता धीना देन धाते देना देन दे ताता धीना देन धाते ते ना देन ताता देना ताक डांग टाक टाक डांग 2 डांग टाक 3 डांग डांग 4 डांग 5 6 द द द द द द द ब्रेक. आता चौथा बघूया. दा दे ते दा देन द द के दा देन न तीन ते दा देन ता देन न ता देन दा ते ते ता देन न दा ते ते ता देन न धगे न दा धगे न दा धगे न दा. आपण आता पहिला पार्ट वाजूया. 1 2 3 4 1 2 3 आता दुसरा पार्ट बघूया. 1 2 3 4 आता तिसरा पार्ट 1 2 3 4 आता चौथा 1 2 3 4 सकू ठेका हा कोणत्या कोणत्या गाण्यात वाजलाय तो आपण आता बघूया. पहिला ओरिजिनल गाण्यातच ऐकूया आपण. काय ग सकू काय ग सकू बोलता जीवा अहो बोलता जीवा. दुसऱ्या गाण्यामध्ये वाजलाय की जाऊ द्या ना घरीमध्ये अंतऱ्यामध्ये वाजलाय ला 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 रा आला आला वारामध्ये अंतरामध्ये
पण हा ठेका वाजवलेला आहे. ला 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 ले ला 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 रे ला 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 रे ला ला रे ला रे ला ला रे ला 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 रे ला 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 रे ला ला. आता काय बाई सांगू कस ग सांगू काय बाई सांगू कस ग सांगू मनात माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. आता आपण या ठेक्याचे प्रकार बघूया. 1 2 3 4. आता दुसरा याचा खाली बरी पण होऊ शकतो. आता तिसरा प्रकार. एक गाण्याची आठवण तुम्हाला सांगतो. एक गाणं होतं होतं मी, माघाची थंडी, फेमस गाणं आहे. त्याच्यामध्ये साईममध्ये म्हणजे ध्रुवपदालाच मी हा ठेका लावलेला आहे. ऐकवतो. माघाची थंडी माघाची थंडीची थंडी थंडीची माघाची थंडी माघाची थंडीची थंडी थंडी थंडीची वितलाई काटा थंडीची वितलाई काटा राधीला मी हे नोटेशन लिहिलेलं आहे काय ग सखू ह्याचं. तर तुम्ही असं लिहा आणि छान छान वाजवा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.